छंदे काही सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही सारा अवघे गाबाळ डोळ्या अडील पडळ शुद्ध भावावीन जो जो केला तो तो शीन सारा अवघे गाबाळ डोळ्या अडील पडळ तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे सारा अवघे गाबाळ डोळ्या अडील पडळ विठ्ठल 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 सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही सारा अवघे गाबाळ डोळ्या अडील पडळ पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार कृपादाने कधेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार कृपादाने कधेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा फार छोटासा पण फार मोलातोलाचा जे आपल्याला सत्वाला पारमार्थिक समजवतात जे भगवंताला प्राप्त करण्यासाठी भक्ती करतायत त्यांना अत्यंत महत्त्वाचा उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
वर्ष 33वं, बरोबर आहे महाराज? 33 वर्षापासून अखंड चालू असलेला आणि विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ आणि अजून काही जे कार्यकर्ते आहेत, ह्यांच्या प्रयत्नानं होणारा हा सप्ताह मागच्या 10 वर्षापासून कीर्तन सेवेला प्रारंभ झालेला आहे. मागच्या 10 वर्षापासून झालेला आहे. त्यापूर्वी थोडं कमी प्रमाणात का होईना पण नामस्मरण चालू होतं, नंतर कीर्तन सेवा, आणि आता 4-5 वर्षापासून तुकोबरायांचा गाथा पारायण इथं चालू आहे, कीर्तन सेवा चालू आहे. आणि ह्यावेळेस तर 9 दिवसीय सप्ताह आहे हा, म्हणून अतिशय आनंदात होणारा आणि पेपरमध्ये पण आलेला, सर्व पेपरबाजी झालेला, निष्कामतेच्या दृष्टिकोनातून उभारलेला हा सप्ताह आणि अत्यंत उत्कृष्ट असा असणारा हा वर्ग. इथं असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यापेक्षाही अधिकारानं मोठे असलेले कीर्तनकार, प्रवचनकार, भाविक मंडळ आणि महिला मंडळ जे पण आहेत, माता भगिनी, सर्व माझ्यापेक्षा अधिकारानं मोठे आहेत. मी एक लहान बालक आहे बरं का. फक्त आमच्या परिवाराची परंपरा आणि आमचं असलेलं पारिवारिक संबंध पारे काकांसोबत, त्या उद्देशानं, त्या प्रेमानं माझं इथं आगमन झालंय. विठ्ठल 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 नाहीतर मी तसा फार लहान आहे तुमच्यापेक्षा, वयानंही, बुद्धीनंही आणि साधनेनंही. आणि आजचा जो सेवेकरता अभंग निवडलेला आहे ना, तो सुद्धा तुमच्यासाठी नाही बरं का, माझ्यासाठी निवडला. कारण की मी नवीन आहे, तुम्ही सर्व जुने आहेत. तुम्ही 33 वर्षापासून सेवा करतायत, मी पूर्ण तेवढ्याच वर्षाचा आहे, त्याच्यामुळे मी लहान आहे. आणि हा घेतलेला सेवेकरता अभंग तुमच्यासाठी नाही, तर हा माझ्यासाठी. सोंगे छंदे काही देव जोडे आयसे नाही, तुकोबरायांनी ह्याच्यात फार अतिशय उत्कृष्ट काय तुकोबरायांचं म्हणणं आहे ह्याच्यात, की तुम्ही आता नाटकं बंद करा. स्पष्ट मत आहे तुकोबरायांचं, की ह्या अभंगातून ते सांगतायत की तुम्ही नाटकं नका करू. मग नाटकं म्हणजे काय बाबा? आपण आता हे जे नेहमी करतो संसारात, पत्नीनं पतीसमोर नाटक करायचं, पतीनं पत्नीसमोर नाटक करायचं, मुलांनी बापासमोर नाटक करायचं, बापानी लेकरासमोर करायचं, मालकासमोर नोकरांनी करायचं, नोकरांनी मालकासमोर करायचं, असे जे नाटकं चालू आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षकासमोर करायचं, हे नाटकं. पण आता हे नाटकं इथं जर नाही केले तर आपल्याला मूर्ख म्हणतील लोक. संसारात हे नाटकं करणं फार गरजेचं. संसारात जर तुम्ही जर शहाणे राहिले ना, हुशारीनं राहिले ना, बुद्धीनं राहिले ना, लोक तुम्हाला मूर्ख म्हणतील. तुम्ही जर इथं नाटकं केले, खोटं नाटक केलं, काही वागले असं, तर तुमचं इथं वावं होतील. काय लक्की माणूस आहे तो, ग्रेट. कारण की माऊलींनी तसं म्हणलेलं आहे की इथं अज्ञानाला जास्त किंमत आहे. पै दृष्टादृष्टाची जोडी लागे भांडवल न सुटे गवडी, आणि ते तर सर्वस्वे हानी तेथ जोडी वेचती जा. जो बहुवे विषय विलासे गुंफे, जो म्हणती उवाई पडला सापे, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. म्हणजे जो अभिलाषेनं दडपलेला आहे, तो सगळं असं म्हणजे वाढवण्याच्या मागे, जो खोटं नाटं व्यवहार करून मोठा झालेला आहे, त्या लोकांना इथं चांगलं म्हणतात लोक. पण ते ठीक आहे, संसारात ही गोष्ट ठीक आहे, कारण की मुळात संसारच खोटा आहे. त्याच्यामुळे इथं केलेल्या गोष्टी खोट्या जरी केल्या तुम्ही, इथं खोट्यालाच किंमत आहे. कारण की माऊलींनी हरिपाठामध्ये म्हणले नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरी बीन वाया एर धार हरी बीन, वाया एर धार हरी बीन. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया एर धार हरी बीन, वाया एर धार हरी बीन, वाया एर धार हरी बीन. लटिका व्यवहार आहे, सर्व हा संसार आहे, माऊलीने म्हटलंय. आणि आज विशेष दिन म्हणजे असे पहिला श्रावणी सोमवार आहे बरं का. आणि का अभंग घेण्यामागचा उद्देश आहे, मी महादेवावरचा एखादा घेतला असता, हरिहरा भेद नाही करू नये वाद, किंवा अजून आहे शिवभोळा चक्रवर्ती, अनेक अभंग मला माझ्या डोळ्यासमोर होते. कारण पहिला श्रावण सोमवार होता, नागपंचमी आहे त्यात योगायोगानं. म्हटलं महादेवावर काहीतरी बोलावं. पण आता तुम्ही एवढे हुशार झाले सगळे, शिव महापुराण ऐकून, काय काय टीव्हीवर चालू असतं रोज, तुम्हाला सगळं इत्तमभूत माहिती झालं महादेवाचं. भेद करू नये, आपला वारकरी संप्रदाय भेद करतच नाही मुळात. तो आपल्यासाठी अभंग लिहिलेलाच नाही बरं का. तो लिहिलेला आहे ते दुसरे जे भेद करतात ते आपण एक मानणारे आहोत. महादेव आणि भगवान विष्णू परमात्म्यात काहीही भेद नाही. मग ह्याच्यात सांगायचं का राहिलं, तुम्ही मला सांगा. आता जर ह्याच्यात हेच सांगायचं तुम्हाला, तुम्ही पिष्ट पिशान्य, मग हे महादेव मोठे आहेत, विष्णू परमात्मा छोटे आहेत, विष्णू परमात्मा मोठे आहेत, महादेव लहान आहेत. त्यापेक्षा विचार असा केला की नेमकी महादेवाची भक्ती आपण करतो ती योग्य दृष्टिकोनातून चालू आहे का. भगवान परमात्म्याची, पांडुरंग परमात्म्याची आपण जी भक्ती करतो
ती योग्य दृष्टीनं, ती तुकोबरायांच्या दृष्टिकोनातून, संतांच्या दृष्टिकोनातून योग्य रीतीनं चालू आहे का, त्या विषयाचा एखादा अभंग, म्हणून ह्या अभंगाची निवड. विठ्ठल विठ्ठल नाहीतर तसं महादेवावर जर बोलायला गेलो ना आपण, तर करोडो जन्म कमी पडतील. एवढं महादेवाचं मोठं अधिकार आहे बरं का. आणि त्याच्या माझ्या या छोट्या तोंडानं मी करोडो जरी माझ्यासारखे मुख आले तर महादेवांचं वर्णन करू शकत नाही मी. एवढे मोठे अधिकारी असणारे आणि सर्वप्रथम वैष्णव तेच आहेत बरं का. आज जे आपण म्हणतो ना मी शैव मी वैष्णव, आज मी पाहतो स्वतः मंदिरात, मला एवढी बुद्धी नाही, मी क्षमा मागून सांगतो तुम्हाला, पण महिला महादेवाच्या मंदिरात जातात, तांब्याभर पाणी टाकतात, परमात्म्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही, तशीच पाठ फिरवतात सरळ इकडे. हे असं बऱ्याच मंदिरात मी पाहिलंय, माझ्या डोळ्यानं पाहिलंय. का असं होतं? तुम्हाला महादेवाकडून काहीतरी पाहिजे त्याच्यामुळं असं होतं. पण महादेवाला महादेवाची भक्ती केलेली आवडत नाही. रामपूजी सदाशिवन भजन करी महादेव. भगवंताला तुम्ही राम राम म्हणून पाणी टाका, भगवंताला ते आवड. पण आता तुम्ही रामाकडेच पाठ केली आणि महादेवाकडे तुम्ही पाणी कळशीभर टाका, तुम्ही तांब्याभर टाका, एखादा टँकर लावा, त्याचं काहीही महादेवाला यतकिंचितही फरक पडत नाही. तुमचं सगळं वाया गेलं, सगळं वाया गेलं. जर तुम्ही भगवान परमात्म्याकडे पाठ करतात, ज्यांनी त्यांना डोक्यावर घेतलंय, जे सर्वप्रथम वैष्णव आहेत, आणि तुम्ही जर स्वतःला वैष्णव समजतात, आपण जर पांडुरंगाचे भक्त स्वतःला समजतो, तर जेवढं महादेवाला आपण पूजतो त्याच्यापेक्षा काकणभर जास्त पांडुरंगाला पूजलं पाहिजे. कारण की त्यांच्या डोक्यावर महादेव आहेत. मग काकणभर अधिकार कोणाचा आहे? जास्त पांडुरंगाचा आहे. कारण की त्यांच्या सर्वात आवडते जवळचे कोण आहे तर महादेव आहेत. सर्वप्रथम वैष्णव ते आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव असं सांगितलेलं आहे. जनार्दन महाराजांनी सांगितलं, एकनाथ महाराजांनी, माझं नाही बरं का. शिरोमणी महादेव आहेत ते सगळ्यात शिरोमणी. शिव आधीचे, हो, महादेव सर्वांच्या आधी. आणि आपली पण जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आपण म्हणतो ना, पण ते आदिदेव जरी असले तरी ते कोणाला पूजतायत ते बघा. आणि महादेवाला नेमकं काय आवडतं हे आपल्याला ते लोक सांगत नाही. ज्यांच्या तुम्ही कथा ऐकू लागले, मी कोणाचंही नाव घेण्यासाठी इथं आलेलो नाही, ज्यांच्या पण तुम्ही कथा ऐकतायत, महादेवांना काय आवडतं ते सांगतच नाही. तुम्हाला तोटके सांगतील, ताटके सांगतील, 108 टाका, 209 टाका, 1500 टाका, तांदूळ टाका, भानगडी सांगतील. महादेवाला काय आवडतं मागितलेलं, एक तर देवाला मागितलेलं आवडत नाही बरं का, पण महादेवाला 3च गोष्टी आवडतात मागितलेल्या. एक तुम्ही राम भक्ती मागा, एक कृष्ण भक्ती मागा, नाही तर मग प्रेम भगवंताचं माझं कसं निर्माण होईल भगवंतावर. कारण की आपल्यात प्रेम निर्माण होणं फार कठीण आहे. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाये जेणे. भगवंताचं देणं हे प्रेम आहे, आपल्यात ते येऊ शकत नाही. भगवान महादेवाला तुम्ही ती प्रार्थना करा, कारण की त्यांच्या एवढं प्रेमळ आणि त्यांच्या एवढं प्रेम लवकर प्रदान करणारं देवता नाही बरं का कोणतं. जे त्यांना भोळा म्हटलेलं आहे ते तसं भोळं नाही जे आपण व्यवहारात भोळा शब्द वापरतो. ते चक्रवर्ती आहेत. शिव भोळा पण कोणते चक्रवर्ती आहेत. ते का होतात ते तुमचा भाव पाहत नाही. तुम्ही जर भगवंताला महादेवाला जर मनातून म्हणले, असं तुम्ही जर भावानं गेले चांगलं की मला प्रेम भगवंताविषयी कसं निर्माण होईल, मला राम भक्ती कशी निर्माण होईल माझ्या हृदयात कृष्ण भक्ती कशी निर्माण होईल, हे जर तुम्ही महादेवाकडे मागितलं तर ते सरस ठरलं आणि महादेवाला ते आवडतं. ह्याचं जर तुम्हाला जिवंत उदाहरण पाहिजे तर नरसिंह मेहताची कथा आहे. राजस्थानमधले फार मोठे संत होऊन गेले ते, त्यांच्या वहिनींनी त्यांना हाकलून दिलं होतं. फार मोठा कथा भाग येतो. आपल्याला फक्त महादेवाला काय मागायला पाहिजे आणि काय मागितल्यावर महादेव प्रसन्न होतात ते तुम्हाला सांगायचं. ते नाराज झाले, घरातून बाहेर आले, फार त्यांना त्रास झाला. आता काय करावं काय नाही, तर गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर होतं. पहिले असे ओपन राहायचे महादेवाचे मंदिर, आता त्यांना चांगली व्यवस्थित आलंय पूर्ण छत वगैरे. पहिले गावाच्या बाहेर महादेव, पाणी नाही काही नाही. श्रावणमध्ये जागृत व्हायचे हे महिनाभराचे सगळे भक्त जे आहेत, महिनाभरात करता जे तयार होतात श्रावणचे तेवढेच. आता वर्षभर पाणी आहे देवाला, त्यात काही खंड नाही. पण तेव्हाही ते गावाबाहेर होतं, छत वगैरे काही नव्हतं. भगवंताकडे बसले, प्रेमाश्रू यायला लागले डोळ्यातून. काय म्हणे देवा हे असं, आणि ओम नमः शिवायचा जाप सुरू केला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, उपाशीपोटी 7 दिवस. महादेवाला दया आली. महादेव प्रसन्न झाले, म्हणे मी तुझ्यावर खुश झालो, म्हणे माग, म्हणे काय मागायचं. तर काय मागावं नरसिंह मेहताना. आपण जर असलो ना एखादा बंगला, त्या भाभीचं तोंड बंद करून द्या आमच्या वहिनीचा, तिचं काहीतरी वाकडं तिकडं होऊ दे,
आपल्या मागण्या अशा सर्वसामान्य मागण्या आहेत. नरसिंह मेहता काय म्हणाले त्यांना, अधिकार संपन्न जो महात्मा असतो ना, तो काय मागतो ते व्यवस्थित ऐका. तो म्हणाला, महादेवा तुम्हाला जे आवडतं ते मला द्या. महादेव अंतःकरणातून प्रसन्न झाले. म्हणे मला तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारिकाधीश झालेले जास्त आवडतात, तुला तिथं घेऊन चलतो. एका क्षणार्धात द्वारकेमध्ये गेले नरसिंह मेहता. 7 दिवसाची महादेवाची भक्ती, 7च दिवस. 70 वर्ष झाले आपण पाणी टाकू लागलो, काहीच नाही. 7च दिवसात महादेवाची प्राप्ती आणि श्रीकृष्ण परमात्म्याची त्यांच्या थ्रू. असे श्रीकृष्ण परमात्मा भेटणं कठीण आहे महाराज. महादेवाच्या थ्रू जा तुम्ही, सगळे देव भेटतात तुम्हाला, तात्काळ इन्स्टंट काम आहे तिथं. म्हणून महादेवाची भक्ती फार सोपी आहे. पण हा भाव ठेवून नाही करायचं का महादेव श्रेष्ठ आहेत, पांडुरंग परमात्मा कनिष्ठ. हा भाव मनात नाही पाहिजे. मग तो हरिहरा भेद जरी आपण करत नसू तरी मनात आला ना, आणि अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आपल्या अंतरात का चालू आहे तो भगवान घेत असतो. म्हणून अंतरात तुमचं काय ते भगवान घेतो. असं कधीही मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही का भगवान परमात्मा, जर तुम्ही महादेवाचे निस्सिम भक्त आहात तर माझा पांडुरंगच महादेव आहे, माता सुद्धा महादेवच आहेत, खंडोबा सुद्धा महादेवच आहेत, आसरा सुद्धा महादेवच आहे. हे सगळं जर तुम्ही मानलं महादेवाला, पांडुरंग परमात्माला मानताना माझा महादेव पांडुरंग परमात्माच आहे. एकविध पाहिजे भगवंताला. कधी पण आपुला तो एक देव करून घ्यावा. हे एकविधता जी आहे ना, सगळ्या देवात एक देव पाहायचा. पण आज ते होत नाही. आज आपण भरकटत चाललो. आपण कोणाचंही ऐकून कोणाचंही काही करायला लागलो. आणि हा जन्म पुन्हा पुन्हा नाही भेटत बरं का. हा जन्म जो आहे ना, फार काग न्यायानं भेटलेला आहे. हा काग न्याय जो आहे ना, हा कावळा हातात येण्यासारखा. तुम्हाला हा अतिशय दुर्मिळ आहे. जरी तुम्हाला करोडोनं लोकसंख्या दिसत असेल, मुंगीसारखे लोक दिसत असेल, तरी सुद्धा दुर्मिळ आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन टाका. कारण की तुमच्यासारखे तुम्हीच आहे या जगात, दुसरं कोणी तुम्हाला भेटला का? तुमच्यासारखे म्हणजे तुम्ही दुर्मिळ आहात. आणि दुर्मिळ हे जीव, हा देह परत भेटत नाही. मग हा भेद जर तुम्ही ठेवून गेले तर ठीक आहे. आपण आता वारकरी संप्रदायाचे आहोत, आपल्याला माहिती आहे हरिहरा भेद नाही करू नये वाद. पण जे शिवलीलामृत वाचतात, ज्यांनी नाथ भागवत, नाथ पारायण, आपण तुकोबरायांचा गाथा, माऊलींचं काहीच वाचलेलं नाही, जे पूर्ण शिवभक्त आहेत, त्या शिवलीलामृतच्या 11व्या अध्यायामध्ये सुद्धा आलेलं आहे की शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणतीजे त्या लागून अनुनी नरकी घालावे. आता शिवलीलामृत मध्ये हे आलेलं आहे. मग आता जे शिवलीलामृत मानतात त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ह्यांच्यात भेद नाही, ते करत नाहीत. आपण कशाला करावं. आमचे आजोबा नाही का फार सुंदर दृष्टांत सांगायचे कीर्तनामधून, की 2 मित्र, जीवलग मित्र, बऱ्याच वर्षानंतर असे भेटले. आता दोन्ही जण फिरायला निघले असेल रस्त्याला, दोघांकडे कुत्रे होते. भेटले फार वर्षानंतर, त्यांची गळाभेट झाली, प्रेमाश्रू यायला लागले. पण 2 कुत्रे खालचे ते भोकायला लागले ना एकमेकाकडे पाहून, विढाल विढाल मला तुम्हाला कुत्रा म्हणण्याचं काहीही माझा ह्याच्या मागचा उद्देश नाही. त्या कुत्र्यांना मी म्हणतोय ते भोकायला लागले म्हणजे हा असा परिणाम. त्यांची गळाभेट चालू आहे, प्रेमाश्रू. तसं महादेव आणि भगवान पांडुरंग परमात्मा आहेत, रामप्रभू आहेत, हे सर्व एक आहेत आणि त्यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून हा भेद आवडत नाही देवाला. काहीही केले आवडत नाही. आणि तुम्ही जर केलाच तर तुम्ही मूर्खाहुनी मूर्खपूर्ण असं सांगितलं. तुम्ही मूर्ख शिरोमणी असं सांगितलं नाथ महाराजांनी. की तुम्ही मग तो करत न बसण्यापेक्षा महादेवाची तुम्ही जेवढी आत्मीयतेने 1 महिन्यासाठी भक्ती करतात ती वर्षभरा करतात. वर्षभर करा ना तुम्ही. आता 1 महिन्याकरता मी पाहिलं दीप महोत्सवला, ते दीप अमावस्या जी होती आता, तुमच्या मांसाहाराच्या हॉटेलला मागं गर्दी, दारूच्या दुकानाच्या ह्याच्या मागे गर्दी. मग महादेव काय वर्षभर झोपलेले आहेत का? 11 महिने 1 महिने जागृत होतात का? ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की योगनिद्रेत भगवान जातात. ही सर्व जिम्मेदारी अनेक देवी देवतावर येते चातुर्मास्याची. म्हणून या चातुर्मास्यामध्ये आपण हरिभजन करायला पाहिजे, नामसंकीर्तन अखंड अनेक ठिकाणी होतात, ती गोष्ट बरोबर आहे. पण महादेव 11 महिने झोपलेले असतात का? मग तुम्ही 11 महिने मांसाहार करणार, मद्यपान करणार, मग तुम्ही श्रावण आलं का तुम्ही दाढ्या वाढवणार, मद्यपान बंद करणार, तुम्ही मांसाहार करणार नाही. एवढा भोळा महादेव नाही बरं का. तुम्ही जेवढं भोळं त्याला समजलंय ना तेवढा भोळा महादेव नाही. आणि फार मोठं महाराज नाशाची देवता आहे, महाकाल म्हणतो आपण, कालोखे काल. एखाद्या वेळेस जर वक्रदृष्टी पडली ना, तुमचा हा जर अनावर झालं भगवंताला तर सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताला ओळखा तुम्ही, फार भोळेपणात जाऊ नका.
तुम्ही एक दिवस अगोदर पोटभर मरुस्तोर खाणार, ते मांसाहार करणार, आणि दुसऱ्या दिवशी म्हणणार आम्हाला श्रावण आहे. कुठपर्यंत योग्य वाटते ही गोष्ट? आणि आणून तांब्या काय, तुम्ही कितीही पाणी टाका ना, महादेवाला सगळं कळतं ना, देवाला सारं कळतंय रे. ते आहे पद नाही ते कुठल्या ह्याच्यात, पण फार सुंदर पद येतो की काय काय केलं रे भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. तुम्ही म्हणजे देवाला सुद्धा तुम्ही संसारात घ्यायला लागले ना, हेच चुकतं तुमचं. आणि सोंग करायला लागले अभंगाच्या पहिल्या चरणात. सोंगे ठेवणे काही, सोंगे ठेवणे काही, सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही, हरी सोंगे ठेवणे काही, सोंगे ठेवणे काही. सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. देव जोडे ऐसे नाही, सारा बगे गबाळ, सारा बगे गबाळ, सारा बगे गबाळ, सारा बगे गबाळ. सारावगे गाबाळ, सारावगे गाबाळ, सारावगे गबाळ, सारावगे गबाळ. सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही. काय तुकोबार आहे म्हणतायत की सोंगानं छंदानं मी जोडल्या जात नाही. आणि हेच आपण करायला लागलो. का करायला लागलो असं? का करायला लागलो? कारण की आपल्याला संसाराची सवय लागली ना. संसारात खोटं नाटक करायची सवय लागली, सगळ्यांना टोप्या घालायची सवय लागली. फक्त वरचे कपडे बदलले आणि इकडे आलो आपण. वारकरी वेश धारण करला, कीर्तन झालं आणि आपण इकडे आलो. कीर्तनकार सुद्धा आलं बरं का त्याच्यात सोंगानं. कारण की भक्तीचे 4 पाय आहेत महत्वाचे. हेच भक्तीत मध्ये निष्कामता पाहिजे, एक पाहिजे निष्कपट पाहिजे भक्ती, एक पाहिजे निर्धंब पाहिजे, आणि एक निर्व्यभिचारी पाहिजे. भक्ती सोपी सोपी म्हणतात संत, त्याच्याकडे लक्ष देऊ नका बरं फार. फक्त तुम्ही येण्यासाठी येते वारकरी संप्रदायात. भक्ती ते कठीण शिवळावरील पोळी, फक्त भक्तिपंथ बहु सोपा. या 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 इकडे या. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आपल्याला फारच बाबा कायच करावं, संतांची कमालच आहे. इकडं आणलेलं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. आले ना इकडे लोक, सोपं आहे म्हणतात सर्वाहुनी. पहा मग आता घ्या इकडं. भक्तीचे 4 पाय आहेत. मग इथं आल्यावर एक एक कोर्स वाढत जातो ना. मग कळतो लयच अवघड आहे भय, पाहिला टोप्या घालेपर्यंत वारकरी फेटाने घालेपर्यंत बरं होते. आता तर कठीणच झालं बाबा. म्हणजे कीर्तन माझ्यासाठी, मी पहिलेच तुम्हाला सांगितलं हे कीर्तन माझ्यासाठी आहे बरं का, कोणासाठी नाही, माझ्यासाठी आहे. कारण की हे सगळं गबाळ आमचंच आहे, कीर्तनकाराचंच गबाळ आहे. हे सगळं सोंग छंद आम्हीच जास्त केलेत निर्माण. निष्कामता सर्वात सुरुवातीची भक्ती. निष्काम पैसे- निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास, निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास. पाहुण हे वास अडिकांची, पाहुण हे वास अडिकांची, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहून हे वास अनेकांची, पाहुण हे वास अनेकांची, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, विठ्ठली निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास. विश्वासना.
विठ्ठली विश्वास. निष्काम ह्या शब्दाचा अर्थ फार संकुचित घेतला आपण. तेवढी आपली जेवढी बुद्धी तेवढी वापरतो आपण. निष्काम ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे तो बुवा पैसे घेत नाही, ती निष्कामता नाही. साधारण गोष्ट आहे, एकदम क्षुल्लक. निष्काम सेवा करतो आणि मला तुम्ही ह्याचं मान द्या, हे सुद्धा सकामच आहे. नुसते पैसे घेत नाही बुवा आणि मला मान पाहिजे, माझं पेपरमध्ये फोटो आणा, मी पैसे घेत नाही, लोकांना सांगा, आरडून आरडून सांगा, 100 लोकांना सांगा, निष्कामता नाही. मान दंभ चेष्टा, तो हे सुकराची विष्ट. तुकोबारायांच्या जर प्रमाणे बघितलं ना, तर मान हे सगळ्यात मोठं निष्कामतेमधलं आड आहे. पैसे विषय हे नंतर आहे, देती घेती नरका जाती तो वेगळा विषय. पण तुम्हाला जर मानाची सुद्धा इच्छा आहे, मला लोकांनी मोठं म्हणावं, मी निष्काम करतो, मला लोकांनी म्हणावं मी इकडचा आहे, मी असं, मला काही शाल सुद्धा नाही, मला श्रीफळ पण देत नाही, असं नाही, हे जरी मनात जरी आलं तुमच्यात, निष्कामता संपली. त्याच्यापेक्षा घेतलेले बरे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 थुंकून या मान असं सांगितलेलं. मान हा थुंकून द्यायला पाहिजे. सुकराची विष्ठा सांगितलंय, म्हणजे सुकरचं खाद्यच ते, आणि त्याची विष्ठा म्हणजे किती किती खालच्या स्तरावर जाऊन तुकोबाराय बोलतायत की हे एवढं मान कठीण आहे. आणि ह्याच्यातच आज गुरफटले कीर्तनकार लोक बरं का मंडळी, की मला मोठं म्हणा. 10 कीर्तन नाही झाले तर मी मोठा, मीच सगळं करणारा. 15 कीर्तन झाले, 2-5 वर्ष झाले, मला मान लावा, मला गु लावा, गुरुवर्याचं बरं का, ते लावा, डबल गु लावा म्हणतात कोणी कोणी. एखादा शिष्य त्याचा असेल तर 2दा गु लावा, म्हणून एका पत्रिकेत 2दा गु लावलं नव्हतं तर महाराज कीर्तनाला आले नव्हते. हे माझ्या देखत घडलेली घटना. मग एवढं जर त्याच्यात तुम्हाला जर ह्या मानापानामध्ये जर एवढा इंटरेस्ट, निष्कामत आहे कुठं सांगा तुम्हाला. निष्काम म्हणजे फक्त तो विषय सोडूनच द्या, तो त्याच्यातला एकदम क्षुल्लक 1% त्याला किंमत आहे. फक्त 99% तुम्ही काय करतात. कारण की तुम्ही 99% कसं वागतात. आमचे आजोबा म्हणायचे का बुवा 2 तास काय बोलतो ह्याच्यापेक्षा बुवा 22 तास काय करतो हे महत्वाचं आहे. नाही तर 2 तास ते देऊन चांगलंच बोलणार आहे ना, तो 10 लोकांचं ऐकून ग्रंथांचं अवलोकन करून चांगलंच बोलणार आहे. बुवा काय करतो 22 तास हे फार महत्वाचं. आणि तो जर दुसरंच काही करत असेल, तो जाऊन हॉटेलमध्ये खात असेल, तो जाऊन जर बाहेर मद्यपान करत असेल, तो जर नाही त्या गोष्टी करत असेल, तर इथं तुम्हाला जर डोस देऊन सांगायला लागला तू बाहेरचं करा नका आणि ते तुम्ही असं, त्याला काय अर्थ आहे तुम्ही मला सांगा. त्याचा लोकांवर परिणाम सुद्धा होत नाही. आणि नुसतं मानपान, कितीतरी 50,000चे महाराज, 70,000चे महाराज, निष्कामताने हे सप्ताह चालू आहे म्हणून हा विषय घेतला बरं का मी. आणि हा आपल्या विषयात विषय आहे की सोंग, हे सोंग भगवंताला आवडत नाही, हे सोंगच आहे. तुम्ही हसवणार लोकांना, जनरंजन करण्याकरता आज कीर्तन झालेत मॅक्सिमम, की लोकांना हसवायला पाहिजे आपण, त्याच्याकरता तसे दृष्टांत तयार करून येतात, लोक हसले पाहिजे. पण नये नेत्राजळ नाही आंतरिक कळकळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल. चावटपणाचं बोलायचं विनाकारण, लोकांचे 2 तास टाइमपास करायचं. तुम्हाला टीव्ही आहे, मोबाईल आहे, अनेक ऍप आहे, त्याच्यावर हसवताच ना लोक. मग आता जर भगवत प्राप्तीचा हा साधन सुद्धा हास्यास्पद झाला, मग लोकांनी जायचं कुठं. जो खरा पारमार्थिक आहे त्याच्याकरता हा अभंग आहे बरं का. जे माळा घालत नाही, जे भगवंताची भक्ती करत नाही, हा छे, त्यांना ह्या अभंगाशी काही घेणं देणंच नाही. पण ज्याला खरोखरच भगवंताला जोडून घ्यायचंय, जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय, खरोखर पारमार्थिक आहोत आपण, खरोखर पांडुरंगाचे आहोत, पंढरीच्या वाऱ्या आपण करू लागलो 20-25 वर्षापासून, कुठेच काही बदल दिसत नाही, त्यांच्याकरता हा तुकोबारायांनी अभंग लिहिला. काहीतरी तुकोबारायांच्या दृष्टीत आलं की काहीतरी लोक सोंग करू लागले. हाच सोंग, हा देवाला आवडत नाही, काही केले आवडत नाही. तुम्ही निष्कामतेनं भगवंताचं एक नाम घ्या, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. उगत टाळ कुटत बसायची गरज नाही ना 24 तास. तुम्ही रात्र भजन करतायत आणि त्याच्यानंतर बिड्या पितायत, मग तुम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे का ते मला सांग. बिड्या पितायत, तुम्ही तंबाखू खातायत, मग परत भजनाला येऊन बसतायत. तुमचं चहाचा आवाज आला का तुमचं भजनाचा स्पीड वाढतो इकडं, मग तुम्ही भगवत प्राप्ती करता भजन करायला लागले का तुम्ही विषय भोगा करता करू लागले. हा सोंग तुकोबाराय नाही, आपल्याला नाही कळत. आपल्याला महात्मा काय कीर्तनकार आहे, काय बोलला 2 तास, तुकोबारायांना कळतं ना महाराज, देवाला कळतं ना. मग आपण लोकांसाठी करू लागलो का तुम्ही मला सांगा. परमपूज्य आदरणीय संदीपान महाराज बरं, हरिभक्तपरायण संदीपान महाराज होसेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे. त्यांचं जर तुम्ही पंढरीला कीर्तन ऐकलं ना तर 20,000 लोक असतात.
एवढ्या आत्मीयतेनं सांगतात ते अभंगावर, एवढ्या आत्मीयतेनं की जसं लहान लेकरू समोर बसलेलं आणि त्याला आपण समजवतो, एवढ्या आत्मीयतेनं अभंग सोडतात. आणि तेच कीर्तन त्यांचं मी 10-20 हजार लोकांसमोरचं कीर्तन इथे लक्ष्मीनारायण मंगल केंद्रासमोर ऐकलं. मोजून 25-30 जण नव्हते. तेवढ्याच आत्मीयतेनं, तेवढ्याच ह्यानं हे मोठे जनरंजवणे फोल. जो सर्व अधिकारी आहे ना, त्याला हे जनरंजन वगैरे करावं वाटत नाही. त्यांची अशी तळमळ असती का लोकांमध्ये काही का होईना सुधारणा होय. भगवत भक्तीला जे लोक लागले आहेत त्यांचा मार्ग व्यवस्थित दाखवा. काय निषेध मुखानं तुकोबारा या अभंगातून बोलतात की हे करू नका, काय असतं हे करा म्हणण्यापेक्षा हे नका करू हे जास्त लोकांना कळतं कलियुगातल्या. हे नका करू म्हटलं ना मग बरोबर तिकडे जात नाही, हे करा म्हटले ना तर त्याच्यासोबत तेही करतात ते. पण हे नका करू हे निश्चित मुखानं फार चांगलं असतं बोललेलं, की हे नाहीच करायचं. ह्याला अंडरलाईन करा. सोंग घे, हा सोंग घ्यायचाच नाही परमार्थ. किती सोंग घेतोय आपण तुम्ही मला सांगा. लोकांनी मला मोठं म्हणावं म्हणून काही काही लोक त्याच्याकरता कीर्तनात येऊन बसतात की मी हजेरी मला लावावं लागन. काही लोक म्हणतात मी वर्गणी दिलेली आहे मला तोंड दाखवावं लागन, बुवा काय म्हणतील नाही तर टाळकरी काय म्हणतील. मग तुम्ही भगवत प्राप्ती करता करू लागले का लोकांनी आपल्याला बघावं की आपण इथं कीर्तनाला आलो म्हणून आपली वाहवा व्हायला पाहिजे का हा कीर्तनात आला होता बुवा, हा बसला होता 2 तास मांडीला मांडी लावून बसला होता, पूर्ण त्याने ऐकलं, ह्याच्याकरता आपण आलोय. आपल्या उद्धाराची आपल्याला तळमळ नाही, आपल्याला हा देह दिला आपल्याला त्याची जाण नाही का हा परत भेटणार नाही म्हणून ह्याचं काहीतरी आपण कल्याण करून घ्यायला पाहिजे. आणि कोणीतरी ह्याच्यात बोलायला उभं राहिलं पाहिजे ना, की हे कळायला पाहिजे लोकांना की हा परत नाही भेटणार आता. आणि तुमची भक्ती कुठं चालू आहे हे तुम्हा पुन्हा जन्माला घालाल म्हणून. कारण की ते जे तुम्ही करतायत ना, काही काही लोक छंद म्हणून करतात, पुढचं ते छंद आहे. काही लोकांना जर पत्ते खेळायचा छंद असतो तसं काही काही लोकांना भजनाचा छंद आहे. आता आमच्याकडे एक भजनी येतात दुकानात, एवढा गोड आवाज आहे महाराज, एवढा गोड आवाज आहे काय सांगावं तुम्हाला. मला त्यांचं नाव नाही सांगायचं, एवढं सुंदर गातात ते. आणि मी क्लासेस वगैरे पण ते काहीतरी घेतात, मुलांना शिकवतात. आणि मी त्यांना म्हटलं महाराज फार गोड गाडा आहे तुमचा. मला भैरवी गाऊन दाखवली दुकानात. मी म्हटलं तुम्ही आमच्या भगवान बाबा मंदिरात या आणि तिथं तुम्ही चाल घ्या, म्हटलं तुमचा फार गोड आवाज आहे, परमेश्वराला हे आवडलं. हा त्याच्याकरता थोडी करतो म्हणे मी, छंद आहे म्हणे आपल्याला, तिकडे देवाच्या मंदिरात जात नसतो मी, कुठंच जात नसतो. मग या छंदानं भगवंताची प्राप्ती होणार आहे का तुम्ही मला सांगा. पण काही काही लोक काय म्हणतील, कारण की काही काही अभ्यासू असतात ते म्हणतात भगवंताचं एकही नाव घेतलेलं वाया जात नाही. मग छंदानं का होईना, सोंगानं का होईना आम्ही भक्ती तर करू लागलो ना. तुम्ही असं कसं बोलता महाराज की सोंगानं प्राप्त होणार नाही, छंदानं प्राप्त होणार नाही. अरे मुळात तुम्हाला भगवत प्राप्ती करूनच घ्यायची नाही ना. सोंगानं जो परमार्थ करतोय, छंदानं जो करतोय त्याला भगवत प्राप्ती हा त्याचा उद्देशच नाहीये ना. सोंगानं करतोय एक तर त्याला पैसे पाहिजे, एक तर मान पाहिजे. छंदानं जो करतोय त्याला फक्त लोकांनी वाह केली पाहिजे, त्याला थोडे अडचण त्याचं झालं ते. त्याच्यात भगवत प्राप्ती हा विषय आहे का. एखादं सोंगानं आपल्याला पेपर माहिती आहे सगळ्यांना. आपण जर सोंगानं करतोय, आपले एकदा तरी विचार मनात आला की पांडुरंगाने आपल्यावर कृपा केली पाहिजे, आला का एकदा तरी विचार. आपल्याला ह्या माणसानं चांगलं म्हणलं पाहिजे, त्या माणसानं चांगलं म्हणलं पाहिजे, ह्याच्याकरता आपली भक्ती आहे. मग पांडुरंगाने आपल्याला चांगलं म्हणावं ह्याकरता आपण कधी महादेवाकडे गेलो का, महादेवाने आपल्याला म्हणावं आपलं. बरं आता एवढं इथं महिला मंडळ बसलेलं, कोणी कोणी आयुष्यात नवस केलेलं आहे बरं, थोडं हात वर करा काही म्हणजे मला लक्षात येईल. नवस केलेले आहेत, करा करा, माझी काही शिक्षा थोडीच आहे इथं, काहीच नाही करा. नवस आपण बोलतो सगळेजण, आता हे करणार नाही वरती हात जाऊ द्या, सगळ्यांनी गृहीत धरू आपण, सगळे नवस करतात काही ना काही भगवंताकडे, छोटे मोठे नवस करतो. पूर्ण होतात की नाही होत, होतात का नाही होत, पूर्ण होतात. मग नवस बोललेले पूर्ण होतात. कधी भगवंताला हात जोडून म्हटले का भगवान तुम्ही आम्हाला पाहिजे, भगवान हा नवस पूर्ण नाही करणार तुमचं. मार 10-10 फेऱ्या मारतात, मग तुम्ही निनावी चालतात, कधी भानगडी करतात, आश्रयाला जातात, मग तेवढं भगवंताला मागा ना तुम्ही की भगवान तू आम्हाला भेटला पाहिजे, आम्ही नवस फेडू. नाही भेटणार तो तुम्हाला. संसाराच्या शुल्लक गोष्टी मागण्यापेक्षा भगवंताला मागून बघा ना तुम्ही, नाही भेटला तर विठाल विठाल काय आहे ना. आता भ्रमिष्ट करणारे लोक जास्त झाले आणि गर्दी त्यांच्याकडे जास्त वाढायला लागली. ते आता पण कटू आहे पण सत्य आहे. त्यांच्याच मागे लोक धावायला लागले. संसारात अनेकांच्या अडचणी बघा, दुःख बांधवडी आहे हा संसार, मला बिलकुल त्याच्यावर आक्षेप नाही. सर्वांच्या, माझ्याही मागे दुःख आहे, तुमच्याही मागे आहे, सर्वांच्या मागे लावलं भगवंतानी, कारण की दुःख बांधवडीच म्हणलेलं आहे ह्याला.
मग सर्वांच्या मागे दुःख असलं आणि तुम्ही किती महादेवाला दुःखाची निवृत्ती करायला सांगितली म्हणजे तुमचे दूर होणार आहेत. एक जर आलं दुसरं त्याच्या मागे उभं आहे, एक गेलं दुसरं परत उभं आहे, एक सारिता पुढे उभा आहे, एक सारिता पुढे उभा आहे. असं झालंय का एकदम पूर्ण एकदम माणूस दुःख निवृत्तीला आलेला आहे? एखादा दाखवा मला. मग हे सगळं आपल्याला लक्षात येतंय, पण आपण महादेवाला परत जाऊन म्हणतो का माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझं घर होऊ दे. तुम्हालाच तुमचं कळायला पाहिजे. महादेवही देऊन टाकतात कारण की त्यांना कटकट सोडायची असते, कारण की ते राम 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 करू लागले, तुम्ही मध्ये संसार 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 डिस्टर्ब होतं महादेवाला. हे देऊन टाका म्हणतात त्यांना. रावणानं लंका मागितली, दिली, पण सर्वनाश झाला. ह्यानी तुमचे कंसनी धनुष्य मागितला भगवंताला, जो तोडल तोच तुला मोडल. महादेव म्हणले होते संसाराचं काही मागू नको माझ्याकडे का बाळा, तू जे तू हे तोडल तेच तुला मोडल. ऐकलं नाही, गेला घेऊन. मोडलं का नाही? कृष्ण परमात्म्याने मोडलं. मग ते देवा नाशाची देवता आहेत. महादेव जे आहे ना ते सर्वनाश करणारे, त्यांच्याकडे तो काम दिलेलं आहे. एकाकडे प्रजोत्पत्तीचं काम आहे ब्रह्मदेवाकडे, हे सगळ्यांना गोष्ट माहिती आहे ना आपल्या. विष्णू परमात्म्याकडे पालनाचं काम आहे आणि डिस्ट्रॉय करण्याचं काम महादेवाकडे. मग जो माणूस सर्वनाश करतो त्याला तुम्ही संसाराच्या गोष्टी मागतात जे नाश पावणार आहेत, ज्या मुळातच नाश पावणार आहे त्या तुम्ही त्याच्याकडे मागतात. म्हणजे आपल्या बुद्धीची लेवल आपणच आपला विचार करायला पाहिजे. कोणाच्याही भूल थापाच्या मागे गेले तर. आणि संतांची व्याख्या करताना तुम्ही जर तुकोबारायांचा गाथा वाचतात, निळोबारायांचं वाचलेलं आहे, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नाम स्वर्ण वाचुनी. मग हे टाणे टोने करणारेचे तुम्ही मागे चालले, मग तुम्हाला संत कळले का? हाही फार मोठा प्रश्न आहे. छंदानं भगवंतानं देव जोडल्या जातच नाही, अंडरलाईन, नाहीच जात जोडल्या. आणि मी जे म्हंटलो ना तुम्हाला, भगवत प्राप्ती त्यांना होत नाही कारण की ते तिकडे त्या उद्देशानं आलेले नाही. पण भगवत नामस्मरण असं आहे महाराज, ते वाया जात नाही. तुम्ही कसंही घ्या, तुम्ही झोपेत घ्या, तुम्ही कसंही घ्या, पण त्याचं तुम्हाला सुखात भोगामध्ये रूपांतर होईल. स्वर्गाचं सुख भेटल, परत इथे यावं लागल. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिन्ने पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामाला बनते. कारण की तुम्हाला परत इथे यावं लागणार, हे सुटत नाही ना. मग तुम्ही ज्याच्याकरता आपल्याला मनुष्य देह दिला, म्हणजे आपल्याला हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे जाऊन आपण मुरमुरे मागितले. तिथं संसाराचं मागणं म्हणजे हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे जाऊन मुरमुरे मागित नाही. त्याच्याकडे नाहीये मुरमुरे, पण तो आणून देऊ शकतो का नाही? आणून देऊ शकतो. मुरमुरे 100% आणून देऊ शकतो. पण मुरमुऱ्यावाल्याकडे जर हिरा मागितला तर ते मुरमुऱ्यावाल्याच्या नादी लागले ना तुम्ही. विठ्ठल विठ्ठल त्यानं तुम्हाला मुरमुऱ्यावाला तुम्हाला हिरा कसा देणार तुम्ही मला सांगा. आणि नका लागू मुरमुऱ्याच्या माग. तुमच्याकडे ग्रंथ आहेत, एवढा सुंदर गाथा पारायण चालू आहे, तुकोबारायचं काय बोलणं ते तर ऐका. देव जोडा, देव जोडा म्हणजे भगवंताला आपल्याला प्राप्त करून घ्या, जीवाचं शिव करून घ्या. आता एखादी समजा नाली चालली आहे गावातून, आपण त्याला काय म्हणतो? नाली, बरोबर आहे. ती जर गंगेला जोडल्या गेली तर नाली राहिली का? काय झाली ती? गंगाच म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. गंगा नदी समुद्राला जोडली गेली, काय म्हणतो आपण? समुद्र झाला म्हणतो, बरोबर आहे. आता ही धोती आहे, फाटली, ठिगळ लावलं, ठिगळ म्हणतो त्याला का धोतीच म्हणतो आपण? एखादं लोखंडाचा तुकडा आहे, त्याला एखादं लोखंड जोडलं आपण, वेल्डिंग वगैरे करून आणलं, तर लोखंडाला लोखंडाची छडी जोडली असं म्हणतो का? पूर्ण छडी म्हणतो? मग देव जोडणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं. आपल्यात आणि त्यांच्यात भेद राहत नाही, अभेद होतो. आपलं नाल्याचं गंगेमध्ये रूपांतर करण्याची भगवंताची ताकद. पण आपण तिकडे न जाता आपण दुसरे नाले खोदायला लागलो इकडं, त्याच नाल्यामध्ये आपल्याला पडून राहावं वाटतं. मग किती अवघड आहे मला सांगा. मग त्यानं आपलं देव जोडणार नाही ना आपलं. आणि आपला जो मूळ जन्माचा जो उद्देश आहे ना, हा भगवंत जोडण्याकरता आपल्याला दिलेला. तुकोबारायांना काहीतरी दिसलं, 350-400 वर्षापूर्वी दिसलं, काहीतरी दिसलं का लोक हे सोंग करायला लागले छंदानं भगवंताला. अरे बाबा हो, आज जोडल्या नाही जाणार. हा गबाळ सारा अभंगाच्या दुसऱ्याच्या सारा अवघे गाबाळ, सारा अवघे गाबाळ, सारा अवघे गाबाळ, सारा
लपडळ सारा अवघे गाबाळ सारा अवघे गाबाळ डोळ्या आडील पदर डोळ्या आडील पदर सारा अवघे गाबाळ सारा अवघे गाबाळ सारा अवघे गाबाळ डोळ्या आडील पडळ डोळ्या आडील पडळ डोळ्या आडील पडळ सारा अवघे गाबाळ डोळ्या आडील पदर डोळ्या आडील पदर डोळ्या आडील पदर सारा अवघे गाबाळ डोळ्या आडील पडळ सार सार सांगितलेलं आहे तुकोबर आहे सारे गबाळ टाका. मग आता हे जे आपण सुरुवातीला म्हणतो सेवे करता निवडलेला अभंग कीर्तनकार, मग तो सेवे करता नाही म्हणायचा, जेवढी त्याची किंमत ठरलेली ते सांगायचं ना. तेवढ्या रुपया करता घेतलेला अभंग, हा तेवढ्या करता घेतलेला अभंग, एवढा एवढा माना करता घेतलेला अभंग, असं आपण हे जे गबाळ तयार करून ठेवलं आपल्या समोर हे सारा. कारण की आपण जे आहे ना, आपण व्यभिचारी भक्तीकडे जास्त चाललो, व्यभिचारी. आणि हे व्यभिचार भगवंताला चालत नाही, एकविधता चालते. हे गबाळ जे आपण गोळा केलं ना, आता चातुर्मास्यमध्ये एका भगवंतावर आपण आरूढ आहे का? आजच नागपंचमी झाली, आता वर्षभर आपण नागाकडे पाहणार नाही, तोंड बी नाही पाहणार आपण. त्या कागदाचं सुद्धा ते जे 5-50 त्याच्यावर फोटो आहेत ना, त्याचं तोंड सुद्धा पाहणार. उद्यापासून लगेच श्रावण, परत परत लगेच थोडं आलं का लगेच ते. त्याच्याकरता माऊलीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे ते, की माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसावी, आपण देशोदेशी यात्रे जाय. काय म्हणतात माऊली ह्याच्यात, की माझी मूर्ती निफजवी म्हणजे माझी मूर्ती बसवायची घराच्या कोण्यात आणि त्याच देवाचे दर्शन करायला देशोदेशी फिरायचं. किती अवघड आहे सांगा. माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे अनाचे करी आणि पितृकार्य वसरी पित्रांचा होय. म्हणजे माझं अधिष्ठान करतो घरात आणि दुसऱ्यांचीच व्रत करायला लागला. हे चातुर्मास मध्ये घडतं बरं का. हे चातुर्मास मध्ये जी आपली व्यभिचारी भक्ती होती त्याच्यावर माऊलीने सांगितलेलं, की माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे अनाचे करी पितृकार्य वसरी पित्रांचा होय. म्हणजे माझा अधिष्ठान करतो, दुसरेच उद्योग करतो व्रत, आणि पितृपक्ष आला का पित्रांचा होऊन जातो. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी ते तुलाची नागासी पंचमीच्या दिवशी, हे माऊलींनी सांगितलेलं आहे बरं का. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर 815 क्रमांकाची ओवी आहे 13व्या अध्यायामध्ये, तर 823 पर्यंत चांगली अज्ञानांची चांगली घेतलेली आहे त्याच्यात, की हे जे आपण करतो ना, की आपण एकादशीच्या दिवशी जेवढं पांडुरंगाला मानतो तेवढंच पंचमीच्या दिवशी नागाला. पण नागाला वेगळं समजतो आपण आणि पांडुरंगाला वेगळं समजतो. हा फार मोठा त्याच्यातला भेद तुकोबारायण ज्ञानोबारायांनी दाखवलेला आहे. हेच त्यांचं अज्ञान दूर करायचं आहे, की तुम्ही एकादशीला मला जेवढं बसतात तेवढं तुम्ही सगळ्यात मध्ये मला पाहा ना. मग तुम्ही जर ह्याच्यात नागाच्या दिवशी नागाला, मग चोथ मोठं किंवा आहे आणि गणेशाचाची होय आणि चावदसी म्हणे माय तुझाची ओ दुर्गे. जसे गणपती बसले विसरला ना महादेवाला, लगेच 10 दिवस गणपती बाप्पा मी तुझाच, गणपती बाप्पा मोरया, आणि चावदसी म्हणे माय तुझाची ओ दुर्गे. जशी माता बसली का तुझा जे म्हणे माता मी कोणाचा दुसऱ्याचा नाहीच आहे. झालं का नाही? व्यभिचारी भक्ती म्हणतात त्याला. तुम्ही लगेच इकडून इकडं फिरले ना परत. मग नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बैसवे नवचंडी आणि आदित्यवारी वाडी बहिरवा पात्री. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे काय? नित्य जे कर्म आपले ते सांडायचे. नैमित्तिक म्हणजे नेमकं पितृपक्ष संपून जातो ते द्यायचं सोडून सगळं, आणि नवचंडी बसवायची 9 दिवस. आणि आदित्यवारी म्हणजे रविवारी बहिरवा पात्री, लगे भैरव बाबा आमचं भैरव आमचे खंडोबा चालले रविवारी तिकडे. बरोबर आहे का नाही? पाठी सोमवार पावे आणि बेलासी लिंगा धावे, ऐसा एकलाची आगवे जोगावी जो. जसं सोमवारने आला उठला ना बेल घेऊन, लगेच सोमवार आला लगेच महादेवाला, और बाबा महादेव मी तुझाच आहे,
आता काय करू मग, तुमच्याशिवाय मला सुधरतच नाही बुवा देवा. आणि असला एकलाची आगवे जोगावी जो, त्याला असं वाटतं मी एकटाच भक्त आहे सगळ्या ह्याच्यात, सगळ्यांची मी भक्ती करतो. पण ऐसाने जो भक्तू देखची सैरा धावतू, अज्ञानाचा तो मूर्ख जाणं, असं सांगितलं. अज्ञानपणाचा तो मूर्खच कळस आहे म्हणे. माऊली म्हणतात, मी नाही म्हणत. का अज्ञानी भक्त आहे तो, जो प्रत्येकांच्या मागं पळतो. करा ना तुम्ही, हरकत नाही, करायलाच पाहिजे. पण त्यांच्यात तोच परमेश्वर पहा. तुम्ही पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहात, तोच पांडुरंग गणपतीत पहा, तोच पांडुरंग नागात पहा, तोच पांडुरंग मातेमध्ये पहा. की तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. तसे अभंग आहेत आपल्याकडं की तोच उभा आहे म्हणून. का आईला आळवायचं, ह्याचं सुद्धा कारण आहे. कारण की वडिलांपेक्षा आई लवकर, एखादा मुलगा असेल लहान, काहीतरी गोष्ट कबूल करायची असेल, आईकडे जातो बापाकडे जातो, आईकडे जातो. म्हणून भगवंताची आई रूपात उपासना केलेली संतांनी, बस एवढंच आहे त्याच्या मागचं. पण आई वेगळी आहे, ते मातेचं वेगळंच असतं बाबा, ते करावंच लागतं, ते मातेचं अवघड असते, आसरा वेगळी असते. त्याच्यातच आपण गुरफटलो. आणि अज्ञानी म्हणलंय माऊलींनी अशा लोकांना, ना अज्ञान सोडा, आहे भगवंताची भक्तीकरण प्राप्त करून घ्या. हे अज्ञानात आयुष्य गेले लोकांचे. ऐसा अखंड भजन करी उगा न हे क्षण भरी, आणि आहेवेन जैसी आघवेन जैसी आहेवर, असे म्हणलेले माऊली. का त्यानं वैश्य म्हणलेले ह्याच्यात. आहेव म्हणजे वैश्य, म्हणजे ती सगळ्यांची असते, तसा हा सगळ्यांचा असतो. मग तसं न होता एकविधवा. माऊलींचे शब्द आहेत ते तुम्ही प्रत्यक्षात बघून घ्या. 815 ते 823 मध्ये काही सोडलेत मी, त्याच्यातले बाकीचे तुम्ही वाचून घ्या. त्याच्यातले वाचा मात्र, फार सुंदर अर्थ आहे त्याचा. आणि आपल्याला आपलं अज्ञान पण दूर करून घ्या. हेच गबाळ आहे, हा गबाळ सारून घ्या ना. तुम्हाला हे जे दिसतंय चातुर्मास मध्ये ह्याचं करावंच लागन, त्याचं करावंच लागन, बो असं कसं. अरे नाही बाबा, त्याच्यात ते पहा. घाबरू नका, कोणत्याच देवताला घाबरायचं कारण नाही. पांडुरंग पाहिला तर कुत्र्यात दिसला नामदेव महाराजांना, पांडुरंग गाढवात दिसला नाथ महाराजांना, आपल्यात मूर्तीत दिसना आपल्याला. मग किती गोष्ट अवघड झाली सांगा तुम्हाला. साक्षात मूर्ती आहे, सगुण स्वरूप आहे, त्याच्यात आपल्याला दिसत नाही. किती अवघड झालं तुम्हाला सांग. पारमार्थिक म्हणतो आपण स्वतः. सारा अवघे गाबाळ, हे गाबाळ आहे आपल्या समोर आलेलं, हे सारा तुम्ही. आणि संसारातलं सुद्धा गबाळ आहे. तुम्हाला असं वाटत असेल मी माझं, हे सगळे माझे, मुलगा माझा, लेकरू माझं, सगळेच माझे, पत्नी माझी. तुम्हाला असं वाटतं ना पत्नीचं फार प्रेम आहे आपल्याला, फार खोलात नाही जायचं संसारात, ते सुद्धा गबाळच आहे. तुम्हाला असं वाटतं ना पत्नीचं फार प्रेम आहे आपल्यावर, फक्त जेवल्यानंतर पडद्याला हात पुसा तुम्ही. जेवण झालं ना, तुम्हाला लक्षात येईल पत्नीचं किती प्रेम आहे तुमच्यावर. मग तुमच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की हे सगळं खोटं आहे म्हणून, तरी तुम्ही त्याच्यात गुरफटायला लागले, तुम्ही हे गबाळ अंगावर घ्यायला लागले. ह्याला बरं हे जे डोळ्या आडील पडळ जे सांगितलेलं आहे ना, डोळ्या आडील पडळ, कारण की दृष्टी रूपानं नाही आहे. भगवंताचं परमार्थ जो करतो आपण बुद्धी रूपानं करतो. हे डोळे जे आहे ते बुद्धिरूप डोळे, म्हणजे संसार पडळ नाहीये, संसाराची आसक्ती पडळ. मठ वगैरे जे बांधतो आपण ते पडळ नाहीये, मठाची आसक्ती पडळ. कीर्तन पडळ नाहीये, कीर्तनातून मला चांगलं म्हणावं लोकांनी, मला मान द्यावा, हे पडळ. हे सोडा म्हणतात माऊली, हे तुकोबराय म्हणतात. आणि कनका काही गाबाळाचे बरे, आणि कनका काही गाबाळाचे भरे, कनका काही गाबाळाचे भरी, आणि कनका काही गाबाळाचे भरी, आणि कनका काही गाबाळाचे भरे, आणि कनका काही गाबाळाचे भरे, आणि कनका काही गाबाळाचे भरी, आणि कनका काही गाबाळाचे भरी. पडो येते थोरी नागवन, पडो येते थोरी नागवन, आणि कनका काही गाबाळाचे बरे, आणि कनका काही गाबाळाचे बरे, गळो येते थोरी नागवन, गळो येते थोरी नागवन, आणि कनका पडू गाबाळाचे भरी, आणि कनका पडू गाबाळाचे भरी.
आणि नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. हे जे गबाळ आहे, हे सारा, हे तन, जन आणि धन सगळ्यात मोठे गबाळ आहेत तीन परमार्थाच्या दृष्टिकोनातून. कारण की जनाचं आपण फार ऐकतो. जन काय महाराज, तुम्हाला आज तुम्हाला घोड्यावर बसतील, खाली लात मारून टाकतील, पाडून देतील. जे जे जन वंदिती आणि तेची त्याची निंदा करती. जे जन आपलं वंदन करतात ना, ते काही दिवसांनी तुमची निंदा केल्याशिवाय राहत नाही. मग ह्या जनामध्ये आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण हे करायला पाहिजे, आपल्याला लोकांनी असं म्हणावं म्हणून आपण हे करायला पाहिजे. त्यापेक्षा भगवंताला काय आवडतं ते आपण केलं ना, तर ते तुम्हाला उद्धाराच्या दिशेनं नेण्याकडे. ह्या लोकांच्या गुरफटीत लागलो आपण, भगवान दूर राहतात. देव म्हणतात चा बाबा, तुला इकडंच जायचं ना, तुला वावच पाहिजे, तुला लावून घ्यायचे, तुला चेले वाढवायचे, तुला मोठं व्हायचं, चालू दे इकडं. हे गबाळ भगवान स्वतः निर्माण करतात. आणि काढा म्हणतात. डोळ्या आडील पडळ म्हणजे जे आहेत ना, काचबिंदू मोतीबिंदू, आपल्या छोटी बाहुली असते डोळ्यात, त्याच्यावर जर पडदा आला तर आपल्याला काही दिसत नाही. तसे हे पडदे भगवंताने निर्माण केले. फारच चतुरातू शिरोमणी भगवान, साधं सुद्धा नाही ठेवलेलं कारण. आणि हे जे पडळ आहेत ना, हे आपल्याला आपल्या प्रयत्नानं काढावं लागतं. हे कोणाच्या सांगण्यावरून नाही निघत. आपली आपण करा सोडवण, आपली आपली आपणच करायची सोडवण. कशी करायची सांगा तुम्ही, मी तुम्हाला सोपा उपाय सांगतो. याचा काय असतं, एक छोटासा दृष्टांत देतो तुम्हाला. आता एक माता माऊली आहे समजा, सर्वांना तो अनुभव आहे. छोटस एखादं 6-8 महिन्याचं लेकरू आहे समजा, त्या माता माऊलीला. ते आता माता माऊली काम करू लागल्यात, त्या तो रडतोय आता मुलगा. सर्वप्रथम माता काय म्हणते, त्याच्यासमोर खेळणं टाका रे कोणतरी, खेळण्यानं तो चूप झाला तर बस होईल. खेळणं टाकतात. काही काही लेकरं चूप होऊन जातात, खेळण्यात खेळायला लागतात. काही काही लेकरं असे असतात महाराज, ते आरडणं थांबतच नाही त्यांचं. मग ती आई काय म्हणती, एक तर घरात सासरे बुवा असले, सासूबाई असल्या, ननंदबाई असल्या, तू घे बाबा कडेवर, हिला बाहेर घेऊन जा, काहीतरी भुरू दाखव, गाड्या दाखव, भानगडी दाखव, काहीतरी दाखव बाहेर, म्हणजे हा चूप बसेल, मला काम करता येतील. बरोबर आहे. लेकरू शांत होतात. काही काही लेकरं एकदम गपचूप बसतात, पाहतात भुर भुर आटपलं त्यांचं. काही लेकरं फारच खोडीचे असतात महाराज, कोणाकडेच जात नाहीत आणि कोणाकडेही थांबत नाही. आईला काय करावं लागतं, सगळे कामं सोडावे लागतात आणि एकदा बाळाला घ्यावं लागतं. तसंच परमात्माचं आहे हो, तो आपली आई आहे. आईच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघा. तुम्ही थोडंसं काही रडले, म्हणजे थोडं काही भगवंताला मागितलं, भगवंताने तुमची परीक्षा घेण्याकरता थोडं तुम्हाला धन दिलं, मान दिलं का, लागले ना तुम्ही त्याच्यात खेळणे. हे खेळणे तुम्हाला दिले का तुम्ही गपचूप असतात. काही लोक नाही बसत खेळण्यानं गपचूप मारतो, विरक्ती आलेली असते, थोडीशी वैराग्य येतं थोडंसं, नाही मला नाही पाहिजे देवा. मग ते मठाधिपती करतो देव त्यांना. मठाधिपती होतो, मुख्यमंत्री हो बाबा, प्रधानमंत्री हो बाबा. काही काही त्याच्यात चूप होऊन जातात. बरेचसे 99% त्याच्यात चूप होतात. काही काही लईच खोडीचे असतात, ते म्हणते देवा मला तूच पाहिजे. देवाला काय करावं लागतं, खांद्यावर घ्यावंच लागतं. तसं भगवंताला म्हणायचं मला तूच पाहिजे, हे गबाळ नको, तेव्हा भगवान घेतील. तुम्ही गबाळात लागले तर देवाला देवाचे काम फार आहेत ना, ते कशाला तुमच्या नादी लागल. तसं त्या माता माऊलीला काम फार आहे ना, ती कशाला लेकराला नादी लागल. त्याला जर आत्ता त्याची आवश्यकताच नाही, तिचं सगळं झालेलं आहे, त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे, ती कशाला घेईल तुम्हाला सांगा मला माता माऊली. तसं आपण आपली दाखवायची गरज, का देवा मला तुझी गरज आहे आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. भगवान येतो, काकुळती येतो, पण आपण त्या कळवळीनं त्या प्रेमानं बोलत नाही. आपल्या पुढे हे गबाळ आहेत, डोळ्या आडील पडळ आहेत, लेकरं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, हे सुटतच नाही ना आपल्याकडून. हे सुटले नाही तर एक दिवशी ह्याचा परिणाम मग फार अवघड होतो. मग ते तुम्हाला परत या यातनेत भोगावं लागतं. वासना शिल्लक राहते, त्यांच्यातच लक्ष राहतं, मग पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा हाच खेळ सुरू होतो. मग हा खेळ बंद करण्यासाठी भगवंतानी इथं पाठवला आपल्याला. काही खेळ खेळत राहा तुम्ही, हा खेळ संपवण्याकरता हा जन्म आहे. आणि तेच खेळ जर आपल्याला खेळायचा असेल तर उपयोग काय तुम्ही मला सांगा. मग भगवंताचं एक फार छान दृष्टांत सांगतात आमचे बाबा, की एक मनुष्य होता, फार सात्विक होता स्वभावानं, मंदिरात जायचा, रोज दर्शन करायचा, आणि तिथं काही साधू मंडळींचं प्रवचन वगैरे चालायचं. तो एक साधू मंडळी त्याला रोज पाहायचे, आणि नित्याने येतो, सकाळी दर्शन करतो भगवंताचे, मंदिरात सुद्धा जात नाही, बाहेरच्या बाहेर परस्पर येतो. त्यांना कुतूहल वाटलं, कारण की त्याचा श्रद्धा भाव चांगला होता भगवंताविषयी. त्यांना कुतूहल वाटलं, एक दिवशी त्याला बोलवलं, म्हणे तुम्ही रोज दर्शन करता, मंदिरात सुद्धा येत नाही. छे, आपल्याला त्याची गरज नाही म्हणे, आपल्याला सगळं व्यवस्थित आहे म्हणे. माझं मुलं विचारतात, बायको माझ्याशिवाय काही पान हलत नाही घरातलं, आई मला विचारल्याशिवाय राहत नाही, वडील सगळे एकदम अनुकूल आहे म्हणे. आणि काय मागायचं म्हणे देवाकडं, अरे देवाला मुक्ती माग म्हणे.
हे सगळं खोटं आहे. काही बोलता महाराज तुम्ही, त्याच्यामुळे तुमच्याकडे येत नाही म्हणे मी. हे प्रवचन बिवचन आहे अटेंड करत नाही म्हणे, तिथून तसंच जातो म्हटलं. हे असले काही भाकड सांगता म्हणतो मला. तसं नाही बाबा, तुझा भाव शुद्ध आहे ना म्हणून तुला सांगतो. आणि तुला हे भाकड वाटत असेल तर तुला मी एक प्रयोग करतो, तू तो कर. आणि तुला जर हे भाकड वाटत असेल तर मग सोडून दे आम्हाला. नाहीतर मग तुझ्या मुक्तीची तू काळजी करा, हे तुम्हाला वचन दे. काही हरकत नाही म्हणे, तुम्ही खोटं सिद्धच करून दाखवा म्हणे. अहो माझं सगळं मला विचारल्याशिवाय काही करत नाही म्हणे ते. असं कसं बोलतं म्हणे. ठीक आहे म्हणे. मग तो रोज नित्याने येत होता दर्शनाला. त्याला एक त्यांनी विद्या शिकवली. त्यांच्याकडे आता योग साधना वगैरे होती. तर त्याला श्वास बंद करून 2-3 तास चांगला असं स्तब्ध राहता येईल बिना काही हालचाल करता, तशी त्याला एक योग शिकवतात. 3-4 महिने जातात त्याच्यातून शिकतो महाराज, पाठ्य पूर्ण शिकतो. म्हणे आता हे करायचं काय म्हणे, तुम्हाला शिकू लागले काही करायचं नाही म्हणे. आता काय करायचं म्हणे, तू आज रात्री सकाळी उठायचं म्हणे, इकडं मंदिरात यायचं नाही, लावायची म्हणे आपली योग निद्रा. काय होतं ते पाहू म्हणे, आम्ही उठायचंच नाही म्हणे मी येईपर्यंत. मी तिथे येईल तेव्हा उठायचं म्हणे, मी बोलल तेव्हा. काही हरकत नाही म्हणे. त्याला विश्वास असतो ना, आपल्यालाही हाच विश्वास आहे परिवारावर आपल्या, की आपले सगळे. पण कोणी कोणाचं नसतं हे सिद्ध होतं ह्याच्यातून. तो गेला, त्यानं डोळे मिटले आणि लावली ती योग साधना. एकदम मुर्दा अवस्थेत, श्वास मधला मध्ये बाहेरचा बाहेर. बरं तसा राहिला. घरच्यांना रोजची सवय माहिती आहे ना, की हे बाबा जातो म्हणून रोज मंदिरात. हे उठले नाही, 1-2दा आवाज दिला, असं तर कधी होत नाही. आणि रात्री कुठं गेले असन बरोबर, उशीर झाला असन. तासाभरानंतर आई गेली त्यांची. ते पाहिलं ना थंडगार झालेलं शरीर सगळं, श्वास बंद, धाय मोकलून रडायला लागली. आई म्हणे गेला म्हणे, पोरग गेलं. बोभाटा सुरू झाला एकच. आता ते बोभाटा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी काही करून दाखवत नाही, सगळ्यांचा अनुभव आहे तो. जेच बोभाटा सुरू झाला, नातेवाईकांना फोन झाले, सगळं झालं, सगळे नातेवाईक सगळे आले. 2 तासात सगळे तिथे. गेला बाबा, लय चांगला होता. आई धाय मोकलून रडायला लागली. त्याच्याऐवजी मला कमून नाही नेलं, माझे कित्येक दिवस राहिले होते. पत्नी म्हणली मला कमून नाही नेलं. मुलगा म्हणायला लागला मला कमून नाही नेलं, बाबालाही जरुरी होते, आम्हाला हा लय जरुरी होता, ह्याच्यामुळे सगळे असे रडायला लागले. नातेवाईक सुद्धा म्हणायला लागले लय चांगला होता, त्याच्याऐवजी आम्हाला न्यायला पाहिजे होतं, लय चांगला माणूस होता ना. असं ते आता रडत, तुम्हाला सगळं माहिती आहे काय बोलतात त्याच्यात, खोटं नाटक, सोंगच सगळा तो. ते सगळं सोंगच आहे ते. हे सगळं अभंगातलंच सांगतो मी, त्याच्या बाहेरचं नाहीये. सगळा सोंग झाला होते. आले ना महाराज तिथून, महाराज आले. काय झालं म्हणे आमचा गेला म्हणे, सकाळी एकदम धडधाकट होता, असं तसं. त्यांनी आता हातबीत पाहिले थोडेसे. आता महाराजच ते, त्यांना माहिती होतं सगळं काय चाललंय. हातबीत तपासले. म्हणे मी ह्यांना जिवंत करू शकतो म्हणे. अरे बाबा महाराज म्हणे, आम्ही आता बाबा काय पूजा करू, करा म्हणे, जिवंत करा म्हणे. काही नाही म्हणे, कच्चं दूध घेऊन या म्हणे घरातून. आता ते सकाळची वेळ होती, दूध आलेलंच होतं. दूध घेऊन आले. आता एका त्यांची पावडर होती त्यांनी आणलेली दुधात, पावडर टाकल्यासारखी एका दुधात केली आणि एक दूध कोरं ठेवलं. म्हणे आता काय करायचं म्हणे महाराज. म्हणे काही नाही म्हणे, एक दूध तुम्हाला हे राखेवालं जे आहे हे तुम्हाला प्यावं लागल, म्हणजे तुम्ही मरून जाताल आणि ते जिवंत होतील म्हणे. असा आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. नातेवाईक दिसले सुद्धा नाही, दुसऱ्या मिनिटाला नातेवाईकांनी गाड्याची किका बिका मारून घरचेच राहिले तिथं. त्यांना कुठे जाता येत नाही म्हणून ते राहिले. नातेवाईक सगळ्यात अगोदर पळाले सगळे. म्हणा अरे बाप, आपण तर म्हणत होतो मला न्यायला पाहिजे होतं, मला चला. ते निघले ना बाबा महात्मा. ते म्हणे तुम्ही म्हणत होते ना म्हणे, आता मला नाही ना म्हणे, मी गेले तर मग नातवाला कोण सांभाळन म्हणे. आता मला कसं जावं, हे नातवांची लय चिंता आहे मला, हे लेकरं हे कशी मोठे करायचे लहानाचे. म्हणे बाबा तुम्ही घ्या, तुम्ही म्हणत होते ना मला मारायचं. नाही ना मला का, पण ह्याचे सगळं आता हे मलाच पाहावं लागतं घराचं. तो त्याचा ऑफिसला निघून जातो, मला सर घराचे झाडझुड ते करावं लागतं, हे करावं लागतं. आता मुलगा होता तरुण, त्याला म्हटलं अरे तू दे, तू पी. मला त्याचं माझं पूर्ण आयुष्य पडलं म्हणे माझ्या समोर. कोणीच तयार झालं नाही महाराज. निष्कर्ष काय का, एक जण सुद्धा ते दूध प्यायला तयार झालं नाही. शेवटी महाराज म्हणाले की मी पिऊ का, त्याला जागृत करतो. महाराज साष्टांग दंडवत घातला, तुमचा आम्ही इथं मूर्ती बांधू म्हणे. काय महाराज म्हणे, तुमचं इथं पुतळा करू रोज आम्ही. घ्या म्हणे महाराज घ्या. घेतलं महाराजांनी, उठून बसलं ते. बघ म्हणे आता उघडले महाराज डोळे त्यांचे. हा संसार आहे, हा संसार आहे. तुम्हाला खरंच जर असं वाटत तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्हाला लक्षात येईल काही सगळं खोटं आहे म्हणून. आपण ज्यांच्यावर ही आसक्ती, हे पडळ आहे. आपण जी संसारामध्ये प्रत्येक लोकांमध्ये जी आसक्ती ठेवली आपली मुला बाळांमध्ये, आपण आपला विचार करत नाहीये त्यांच्याकरता, आणि ते आपला करणार नाही हे सुद्धा सत्य आहे. पण आपण तेच करायला लागलो आणि आपल्या जीवनाचं नासडी आपण करू लागलो. शेवटी म्हणतो काय आपण, हाकलल्यानंतर म्हातारे लोक घरातून, मुला करता एवढं केलं आणि त्यानं मला हाकलून. हे सगळे म्हातारे कोतारे पंढरपुरात अर्धे आलेले तेच आहेत ना. हे मुलांनी हाकललेले आहेत अर्धे, त्यांना घरात सुद्धा जावं वाटत नाही.
ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपण बदलू शकतो. कधी बदलू शकतो? जेव्हा आपण संसारातली आसक्ती काढून घेऊ तेव्हा. कारण मग ते काही जरी बोलले तर आपल्याला त्याचं काहीही वाईट वाटायला नको. आसक्ती निघाली म्हणजे तो दुःख आपल्याला होत नाही. काही बोलू द्या त्याला. त्या आपला एक परमात्मा आपल्यासोबत आहे ना, सुखरूप तो आहे ना. सुखरूप आहेसा कोण तुझा सांग, माझ्या पांडुरंगासारखे. तो सुखरूप आपल्या समोर उभा आहे ना. मग हे लोक काही बोलू आपल्याला, आणि त्यांच्याकरता आपण हे करायचंच नाही. आपण शुद्ध भावावर आरूढ व्हायचं आणि भगवंताची भक्ती करावी शुद्ध भावानं. नाही जर केलं तर काय होतं अभंगाच्या तिसऱ्या शुद्ध भावाविना 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 जो केला तो चीन जो केला तो चीन सारा गे कबाळ सारा गे कबाळ सारा गे कबाळ सारा गे कबाळ जो जो केला तो तो क्षीण 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 सारा अवघे गाभाळ सारा अवघे गाभाळ सारा अवघे गाभाळ सारा अवघे गाभाळ शुद्ध भावाविन जो जो केला तो तो शीन. शुद्ध भावाविना. तुकोबरायांचं फार मोलाचे वचन आहेत. 4च ओळी आहेत पण तुमचं जीवन बदलून टाकणार आहेत. शुद्ध भावाशिवाय भजन करतात ना तुम्ही. आता इथं महिला भजनी मंडळ आहे, सर्व आलेलेच आहेत. भावानं भजन करा, एकच म्हणा, पण भगवंताला आवडलं पाहिजे तसं म्हणा. एकच भजन फार झालं. उगं रात्रभर भजन करण्याची सुद्धा गरज नाही. शुद्ध भावानं एक जरी भजन म्हणले. भजनाकरता भांडणं पाहिलेत मी भजनामध्ये. महाभंग तू कस काय घेतला, ह्याच्यात पाहिलेत काकड्यात मी. भांडणं करतात लोक, महाभंग. आता तो हा आहे का? तो मग त्यांनी काय केलं तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी? तो हा आहे तर तूच कस काय घेतला, आणि मला ती चाल लावायची होती तू कस. अरे काय त्याच्यानं भांडणं करतात तुम्ही. मग भगवंताला हे कळतंय ना. मग तो शीन आहे ना. तुम्ही जे पण तोंडातून काढतायत भावाशिवाय. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. देवा कारणे भावत स्मात देवा कारणे भावत स्मात जावे न लगे फार सेवित यावे न लगे फार सेवित झाले कचित तरी बहुत झाले कचित्ता तरी बहुत एवढ्यासाठी नका करुवात हात गा हरी राम कृष्णा हरी राम कृष्णा एवढ्यासाठी नका करू वाता हात गा नर हरी राम नाम कृष्ण हरे राम कृष्ण देवा कारणे भावत स्मात देवा कारणे भावत स्वात द्यावे न लगे फार सेवित द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत
करू वात हात का झाले एक चित्त तरी बभूत एवढ्यासाठी नका करू बात हात गा. एकदा सर्व अधिकारी टाळकरी मंडळींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. हे फार अधिकारी आहेत लोक, फार पाठपाठ्यातले आहेत. आमचे चौधरी सर आहेत, पारे काका आहेत, सर्व हे महाराज आहेत, राऊत बाबांचे शिष्य आहेत, ज्यांच्याकडे मी 2 वर्ष दिंडीला होतो. अतिशय त्यांचं जे वागणं आहे, भाव बरं का, भाव ह्या शब्दावर बोलतोय मी. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व फार दुर्मिळ आहेत, आता फार दुर्मिळ आहेत. राऊत बाबांसारखे फार शुद्ध आचरण त्यांचं, त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. फार प्रेम आहे भगवंतावर. त्यांचं जर आपण बोलणं ऐकलं वगैरे ऐकलं ना, तर तुमच्या सुद्धा तो भाव निर्माण व्हावा, एवढं त्यांची साधना आहे आणि एवढे त्यांनी घडवलेत लोक. आता ते बाहेर ते काय करतात तेच मला नाही माहिती, पण त्यांनी मात्र फार शुद्ध भावानं ते घडवले. कारण की त्यांच्याच मी एकदा प्रवचन मधून ऐकलं होतं बरं का महाराज, की माझ्याकडे बरेच लोक मुलांना टाकतात म्हणे, ते 10वी सुद्धा पास नाहीत, इकडं काही होत नाही त्यांच्याकडं म्हणून ते माझ्याकडे टाकतात म्हणे. तिकडं इथं फुकटमध्ये शिक्षण होईल, काहीतरी 10-5 महाराजाचा बुवा नाही तर काही वाजवता आलं बोलता आलं, त्या उद्देशानं टाकतात. तुमचा जर उद्देशच हा असेल तर तुमची बिल्डिंग कशी तयार होणार सांगा, तुमची पायाच खराब आहे ना. तसा भाव तर पाहिजेच नाही. शुद्ध भावानं तुम्ही मुलांना शिकवायला पाहिजे. उगा बुवा करायचा आणि 5,000 कमवून, ह्या भावानं त्याला टाकणं. भगवंतानं त्याचं कल्याण व्हावं आणि त्यांच्या मागं आमचं व्हावं. हिरण्यकश्यपूचं कल्याण झालं भक्त प्रल्हादामुळं. आपला मुलगा भक्त प्रल्हादासारखा व्हावा, आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्या भगवंतानं पोटात घ्यावं आणि आपलं उद्धार करावं. हा विचार आजच्या आई बापानं करायला पाहिजे का बुवा 5,000चं करायला पाहिजे का 10,000चं. काय लोकांच्या दृष्टीभ्रम झाल्या, काहीच कळत नाही आणि काहीच भाव वगैरे काही घेणं देणं नाही, ह्याचा भाव करायला लागले लोक. फार अवघड झालं महाराज, फार परिस्थिती बिकट आली. आणि हे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, असे प्रमाण सुद्धा संत उचलायला तयार नाही त्याच्यात. तो कीर्तनकार लोक, हे कलियुगानं हे भगवंत ह्याला भेट देणार आहे. हे कीर्तन फार मोठी साधना आहे. नामसंकीर्तन हे सगळ्यात श्रेष्ठ साधना सांगितलेली आहे संतांनी. ह्याच्यावर उभे राहून संत झालेत लोक. प्रत्येक संत आहे असं मी म्हणत नाही, पण ह्याच्यावर अधिकार संपन्न झाले लोक उभं राहून. नारद महाराजांची गादी आहे, पण आपण ह्याच्यावर जर हे भावाविना जर काही करायला लागलो, फक्त लोकांचं गातो भाव नाही अंगी, भूषण करावं या जगी, परितू पतित पावन करी हे साच वचन, असं मनातून असं हेत व्हायला पाहिजे पश्चाताप, की आता बस झालं देवा, हे मी गात होतो पण आता हे पतित पावन तू माझी रक्षा कर. पापोहम पाप कर्मानाम पापात्मा पाप संभव त्राहिमाम पुंडरीकाक्ष, हे तर निघायला पाहिजे का नाही. ठीक आहे झालं, आजपर्यंत झालं, पण त्राहिमाम भगवंताला, पापोहम पापी आहे देवा मी, पाप कर्माना माझं सर्व कर्म पापाचे, पापात्मा माझी आत्मा सुद्धा पापी झाली, पापात्मा पाप संभव, इथून बाहेर गेलं तरी मी काहीतरी पाप करणार आहे. त्राहिमाम, ह्या सोडव ह्या कचड्यातून. भगवंताला प्रार्थना करा शुद्ध भावानं, सोडवणार नाही का. तुमचे संसाराचे लफडे निस्तरू राहिला भगवान, मग हे नाही सोडवणार का. परमार्थाचे नाही करणार का तुम्ही मला सांग. तुम्ही त्याच्याकरता शरणच जात, जेवढ्या तळमळीनं तुम्ही महादेवाला पाणी टाकतात संसाराच्या गोष्टी मागण्यासाठी, तेवढ्याच तळमळीला भगवंताला ह्या गोष्टी मागा परमार्थाच्या, नाही देणार का तो. तुमच्या संसारातल्या अडचणी दूर करतो, परमार्थातले नाही करणार का तो. करा, भगवंताला प्रार्थना करा की हा शुद्ध भाव त्याच्याशिवाय नाही देऊ शकत कोणी. आपल्यात ती शक्ती नाही बरं का, आपण फार साधे आहोत, आपल्यात ती शक्ती नाही. भगवंताला प्रार्थना करा, महादेवाला प्रार्थना करा. सगळ्यात साधं दैवत, पटकन प्रसन्न होणारं दैवत. भगवान आपल्याला तारतील आणि भाव निर्माण करतील. प्रभू राम विषयी भाव निर्माण करतील, कृष्ण परमात्म्याविषयी करतील. एकदा का भाव जागृत झाला आपला, भगवान फार दूर नाही आहे, आपला सर्वात जवळ परमात्मा आहे. हृदयस्थ येतो ऐसा हृदयामध्ये मी रामो. भगवंत हृदयामध्ये, सगळे आपल्याला शरीर संबंधी, हा शरीरामध्ये, हे शरीर आपलं नाही पण जो आत्मा आपला आहे त्याच्यात भगवान विराजमान आहे. मग एवढ्या जवळ असणारा परमात्मा, त्याला आपण, तो आपल्या जवळ प्रकट होणार नाही का. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा जो आपल्या हृदयस्थ राम आहे त्याच्याकडून अपेक्षा करायला पाहिजे, त्याला मागायला पाहिजे, परमार्थातलं मागायला पाहिजे, संसारातलं मागायचं नाही. भगवंतांनी, जे संत वगैरे सगळे मांदियाळी आहेत, त्यांनी कधीही संसारातलं मागितलं नाही देवाला. परमार्थातलं मागा, देव दिल्याशिवाय राहत नाही. शुद्ध चित्तानं मागा, शुद्ध भावानं मागा. आणि नाही जर मागायचं तर मग जो जो केला तो शीन पुढं आहेच, त्याचं काहीच होत नाही पुढं. कितीही बेरजा करा वरती, 10 माळी घेतल्या, 12 माळी घेतल्या, हरिपाठ रोज चालू आहे, कीर्तनं ऐकू लागलो, किती महाराज पालथे घातले, लई सप्ते पालथे घातले, लई भंडारे जेवले,
खाली बेरी शून्य आल्याशिवाय राहणार नाही. कितीही बेरजा मारा तुम्ही, जो जो केला तो तो शीन आहे. तुमची वजबाकी एखाद्या वेळेस मायनस मध्ये येईल बा आकडा, पण शून्याच्या खालीच एक जरी त्याच्यावर आलं ना प्लस मध्ये, तर मला माझीच भेट घ्यायची तुम्ही. तर भावाशिवाय जर तुम्ही भक्ती करतायत, शुद्ध भाव आपल्या अंतःकरणात निर्माण करा. आता तुम्हाला असं वाटन शुद्ध भाव महाराज काय बोलू लागले काही लक्षात येईना. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आता पंढरीला गेलेले किती जण आहे तिथं वारीला गेले होते? हातवर करा ना. मी स्वतः गेलो होतो पंढरीला, वारीला गेलो होतो आपण. बरं तुम्हाला नातू वगैरे आहे? पंढरीहून आल्यानंतर जेवढा नातवाला पाहून आनंद होतो तेवढा विठुरायाकडे पाहून होतो का? होतो का? आता मला लेकरू आहे 3-4 वर्षाचं, जेवढं लेकराला पाहून आनंद होतो तेवढं विठुरायाला ज्या दिवशी होईल पाहताना, त्या दिवशी शुद्ध भाव आपल्यात आला. सोपं आहे, फार सोपं आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्व होणे. आपण म्हणलो ना आता, शहाणा तो धनी घेतो येथे, शहाणं व्हावं लागल. आणि तो भाव, तोच भाव आला हरकत नाही, चांगला भाव येतो, पण तो भाव विठुरायावर आला पाहिजे. कळलंय ना आपल्याला कसा भाव येतो? पोराला पाहिल्यावर, नातवाला पाहिल्यावर कसं वाटतं? ते पांडुरंग परमात्माला पाहिल्यावर वाटलं पाहिजे. हाच शुद्ध भाव आहे. फार अवघड नाहीये, फार अवघड करून सांगायचं पण नाही मला तुम्हाला. सोपं आहे फार. पण ते सोप्याकडनं जाता आपण तिसरेच निवडले, भलतीकडेच मार्गाला आपण काट्या कुपाट्यातून जायला लागलो. आपण शुद्ध चांगला सिमेंट व्हाईट टायपिंग रस्ता आहे, पण हे काट्यातून घुसलो. मग लय फटके देतात पुढं. 7व्या अध्यायात आहे त्याचं वर्णन. पुढं जे आहेत ना ते यमाचे ते दूत लय फटके देतात पुढं. मग ते दुःख आहे, संसाराचे भोग आहे, ते फटकेच देतात पुढे, विषय भोग वगैरे. फार सुंदर ओव्या आहेत त्या. आणि एवढं 7व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की ह्याच्यात पडू नका तुम्ही, त्या काट्याकुट्यातून जाऊ नका. तरी माणसाला जावं वाटतं तिकडून, ते बाजूला सारून जातोय तिकडून, पण ते व्हाईट टॅपिंग वरून नाही जात. एवढं कठीण आहे महाराज. हे शुद्ध भावाविन जो जो केला तो तो शीन. आणि तुम्हाला शीन नाही यावं, मलाही तो शीन होता बरं का. 2-3 वर्ष अगोदर हा तुम्हाला जो महाराज दिसतोय, मी मग काही महाराज नाही, पण मी सुद्धा पक्का व्यापारी होतो. काहीच नव्हतं दुसरं, मी काही करत नव्हतो. भगवान परिवार आहे, पारमार्थिक आहे, आमचे बाबा आमच्याकडून करून घेतात. पण 4-5 वर्ष अगोदर हे नव्हतं. जायचो मी महाराजांच्या टिंगल करायच्या खाली बसून, काय बोलतंय त्याची नकला करायच्या घरी येऊन. हेच उद्योग आयुष्यात केले. पण जसं सद्गुरूंचा पाठीवर हात पडला, मस्तकावर हात पडला, जीवन पलटलं माझं. म्हणून सद्गुरू फार गरजेचे आहेत. भाव शुद्ध येण्याकरता सद्गुरू आपल्या जीवनात करा. सद्गुरूंनी जर आपल्या पाठीवर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला, तर वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. आणि हा समोर उभा आहे तुमच्या. तुम्ही नाही का म्हणजे मी काहीही नव्हतो, पण सद्गुरू कृपेमुळे आमच्या आजोबांच्या घराण्याची कृपा आहे बघा. घराण्याची कृपा मी मानतो. भक्तराज महाराजांच्या घराण्यात मला जन्म भेटला, पण त्या जन्माचं सार्थक आमच्या सद्गुरूंनी केलं. सद्गुरूंनी दिशा दाखवली. आणि आपण काय म्हणतो की सद्गुरू काय नामस्मरण देणार आपल्याला, काय नाम घडवणार? आपण तर तो नाम घेतोच आहे. काय सद्गुरू नाम देतात हो? विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, तो तर आपण घेतोच आहे ना. मग सद्गुरूंनी घेतलेलं का घ्यावं? त्याचं कारण आहे, कारण की सद्गुरूची शक्ती त्याच्या पाठीमागे. आपण नाम न घेता सद्गुरूंनी माझ्याकडून हे करून घेतलं, हा भाव निर्माण होतो. शुद्ध भाव कधी निर्माण होतो? जेव्हा सद्गुरू कृपेनं मी हे नाव घेतोय. अभिमान निघतो, देहाभिमान फार मोठा अडचण आहे ह्या भावामध्ये. शुद्ध भाव आपला देहाभिमानमुळे होत नाही, आणि हा देहाभिमान सद्गुरू घालवतात की त्यांच्या कृपेनं मी इथं उभा आहे. आता मी जो उभा आहे त्यांच्या कृपेनं उभा आहे, मग त्यांच्यावर गेलं का नाही सगळं? हे सद्गुरू कृपेवर, माझ्यावर येत नाही. भगवंताच्या कृपेनं मी इथं उभा आहे, माझ्यावर घेतला का तो देहाभिमान आहे. आणि हे देहाभिमान फार कठीण आहे. मी माझं ह्याच्यातच अटकलेत लोक. हा देहाभिमान जातो सद्गुरूच्या कृपेमुळे, आणि 100% जातो. श्रद्धा ठेवली, निष्ठा ठेवली, 100% तुमचंही काम होणार. कृपा केली या संतजनी, माझी अलंकारी लिवानी, प्रीत ही लाविली कीर्तनी, तुका चरणी. आमच्या सद्गुरूंचे फार उपकार आहेत. तुम्ही त्यांचं श्रवण सुद्धा केलेलं आहे. परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज सारडा आमचे सद्गुरू आहेत, मोठे काका पण आहेत, आणि त्यांचे आमच्या जीवनावर फार मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळं काय जे घडलं, मी तुमच्या समोर 2 शब्द बोलतो. 2 वर्ष अगोदर मला माईकवर हॅलो सुद्धा बोलता येत नव्हतं. 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. हॅलो बोलायला घामाच्या धारा लागत होत्या मला, थरथर अंग पूर्ण कापत होतं. सद्गुरूच्या कृपेनं काय होऊ शकतं हे तुमच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा आपल्या जीवनात अवश्य व्हायला पाहिजे. चांगला सद्गुरू निवडा, भरकटू नका. जो आपल्या जीवनाचं कल्याण करेल, ज्यांनी स्वतःच्या जीवनाचं कल्याण केलेलं आहे, त्यांचा हात धरून चला. ते भगवंताकडे गेले म्हणजे तुम्ही त्यांचा हात धरून
चालणारच आहे. एक सबळ भक्ती असते बघा, एक दुर्बळ असते. सबळ म्हणजे विवेकासहित वैराग्याची बळ, ते सबळ आहे. तो सबळ भाव निर्माण होतो, सबळ भक्ती निर्माण होते. पण वैराग्य काही सोपं नाही महाराज. जोवरी तोवरी जंबुक गर्जना, तोवरी त्या पंचानना देखली नाही बाप. कोल्ह्याची गर्जना कधीपर्यंत आहे? जोपर्यंत सिंहाला पाहत नाही तोपर्यंत. वैराग्याच्या गोष्टी कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सुंदर वनिता देखली नाही बाप. सुंदर एखादी स्त्री नाही पडली तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी आहेत. वैराग्य फार कठीण आहे ना. आणि हे सद्गुरू, आणि आपण सबल होऊ शकत नाही लवकर, आपण दुर्बल आहोत. सद्गुरूंना प्रार्थना करायची, देवा मी नाही, माझ्याकडे वैराग्य नाही, विवेक नाही, तुमचा हात धरतो, तुम्ही मला तिथपर्यंत न्या. गुरूंच्या हाताला पकडलं, शुद्ध भाव निर्माण व्हायला वेळ लागत नाही. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा गर, गुरु हा प्रेमाचा गर, गुरु हा धैर्याचा डोंगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, कदा काळी डळमळीना, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. सद्गुरु कृपेनं हे सगळं शक्य होतं. सोंग आपल्या अंगातले निघतात, छंद सुद्धा निघतात. कारण की मला पहिले छंदच होता ना, पहिले सोंगच होतं, पण हे सगळं निघतं सद्गुरूंच्या कृपेने. हे होतं. गबाळ सुद्धा बाजूला सारलं जातं. माझं सरलेलं नाही अजून, हळूहळू सद्गुरु कृपेनं ते होईल. पण आता लक्षात यायला लागलं का सोंग काय आहे, छंद काय आहे, हे गोष्टी सद्गुरूंमुळे स्पष्ट व्हायला लागल्या. आणि सद्गुरूंची कृपा फार गरजेची आहे. आता कोणाला जर म्हणतील नाहीच आम्हाला सद्गुरू पाहिजे, आम्हाला कळतंय नाहीच आहे आमच्याकडे सद्गुरू, आम्हाला आमच्याच मनानं करायचंय, महाराज काही पण बोलतात, तुकोरोपरायांचं शेवटच्या चरण आहे त्यांच्याकडे. तुका म्हणे कळे, तुका म्हणे कळे, तुका मने कळे, तुका मने कळे, तुका म्हणे कळे, तुका म्हणे कळे, तुका मने कळे, तुका मने कळे, परी भोताची अंधळे, परी भोताची अंधळे, सारा अवघे गाभाळ, गाभाळ सारा अवघे गाभाळ, हे परी होतानी अंधळे, परी होतानी अंधळे, सारा बगे गाबाळ, सारा बगे गाबाळ, डोळ्या अडील पद पडळ, डोळ्या अडील 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 पडळ,
डोळ्याडील पडळ डोळ्याडील पडळ सारा अभघे गबाळ गबाळ सारा अभघे गबाळ तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे. आता हे बऱ्याच लोकांना कळतं बरं का. आता जे मी हे 3 चरण बोलून गेलो, बरेच महाराज तुम्ही पालथे घातलेले आहेत ना. असं तुम्ही आज थोडी येऊन बसलेत, बऱ्याच दिवसाचं बरंच श्रवण करतायत. संत तुकोबाराय जे आहेत कीर्तनकार मंडळी हेच सांगतात ना सगळं, शुद्ध भाव ठेवा, भगवत विषयक प्रेम निर्माण करा. हे किती वेळा सांगून झालं सांगा, पण किती लोकांना कळालं आतापर्यंत. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे, आणि आंधळे राहू नका. आंधळे डोळस व्हा आणि हे पडळ काढा. आंधळे म्हटले, याच्या पुढची स्टेप म्हटलेत, म्हणजे डोळेच नाही म्हणतायत आता त्या ह्यांना. जे कळून न कळण्यासारखं करतात ना, ह्यांच्या डोळ्यावर पडळ नाही तर आंधळ पण आलेलं आहे. हे आंधळ पण दूर सारायला पाहिजे आपण. आणि करून घ्या, तुमचं जीवनाचं कल्याण करून घ्या. कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विडोबार खुमाई विठोबार 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 खुमाई कली कवरदा हरि विठ्ठल विधान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला विठोबार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबा 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 सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सारा अवघे गाबाळ डोळ्याडील पडळ. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. तुमच्या सर्व माता भगिनी, सर्व श्रोते सज्जन, सर्व टाळकरी गुणीजन मंडळी ह्यांच्या चरणी अर्पण करतो. ह्या सेवेकरता मला जेव्हा पारेकाकांचा फोन आला होता, थोडीशी एक घरगुती गोष्ट आहे. पारेकाकांचा फोन आला होता मला आणि म्हणे तुमची तारीख पाहिजे म्हणे. मी म्हटलं महाराज आमचे काय तारखान बिरखा, आम्ही मोकळेचे कधीही सांगा. म्हणे ह्या गेलेले आहेत, त्यांनी त्या तारखा सांगितले. 17 तारीख मी निवडली का, ह्याच्या मागचं कारण आहे की आजचं हे नातं नाही, आमच्या वडिलांचं इथं प्रवचन झालेलं आहे 30 वर्ष अगोदर, 30-31 वर्ष अगोदर प्रवचन झालेलं आहे. आज त्यांचा जो आहे हा पुण्यस्मरण आहे. तारखेनं 17 तारीख आहे आणि त्यांनी भगवंताची अखंड सेवा केली. कीर्तनही करायचे ते, पण वयाचं आपलं सांगता येत नाही, परमेश्वराने किती कोणाला वय दिलेलं आहे. तर आज त्यांचं भक्ती पंचतत्वात विलीन झाले होते. आजचा दिवस आहे तारखेनं, म्हणून पारेकाकांना मी म्हटलो मला 17 तारीख द्या. माझ्याकडं जुन्या मूर्तीचा वडिलांसोबतचा फोटो सुद्धा आहे इथलचा, की जुनी तुमची जी पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती होती तेच फोटो माझ्याकडे वडिलांचा आहे. ते नित्यानं मी ती पांडुरंगाची मूर्ती त्याचं दर्शन घेतो. आज ती मला इथं दिसलं नाही, तेव्हा मी विचारलं की ही मूर्ती बदलली आहे म्हणे. मला जेव्हा मी कीर्तन सुरू केलं होतं करायला मागच्याच वर्षी, फार काही सेवा माझ्या झालेल्या नाहीत, आणि पारेकाकांचा मला फोन आला होता. तर दुसरंच माझी ती सेवा होती. पारेकाकांना काय विश्वास दिसला त्यांना माझ्यात, ते म्हणले आम्हाला श्रीकांतची सेवा इथं करायची. मी म्हटलं महाराज अजून तिथंच पहिली कशी तरी डळमळीत झाली आमच्या मंदिरात, दुसरी तुमच्याकडे करता तुम्ही सगळ्यासमोर,
असं असं. आणि मला तेव्हा काय वाटलं का त्याच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहे सेवा ज्या वडिलांनी तिथं केली होती, पण ती भामरे बाबांची पुण्यतिथी होती, ती सेवा तिथं होती. आणि जेव्हापासून मग मी ती सेवा तेव्हापासून आली, मला अशी मनोमन इच्छा होती का ह्या मंदिरात माझी सेवा होती जिथं माझ्या परमपूज्य आदरणीय वडिलांनी सेवा दिली होती, आणि ते स्वप्न त्याच तारखेला वडिलांनी पूर्ण करून घ्यावं. हं? विठ्ठल 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 ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय हा जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले करू वेडी वाले उत्तरे करा क्षमा हे विचारिला अधिकार आपला नाद महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही. ऐका, आजच्या चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, नामयज्ञ सप्ताह, 5व्या दिवसाची सेवा, हरिभक्त पारायण आदरणीय श्रीकांत महाराज सारडा यांनी कशी सांगितली त्यावर मी जास्त बोलणं उचित नाही. आपण ऐकलंच आहे. एक आवर्जून सांगन, सारडा महाराज परिवार आणि आपला विठ्ठल रुक्मिणी परिवार यांचं नातं आपलं जवळजवळ 40 वर्षापासून